एक नगरसेवकाचं काम असते, कारण तो नगरसेवक नसून नगराचा नौकर असतो. तर त्यामुळे त्या पद्धतीने काम आणि त्या पद्धतीने प्रभागामधली समस्या आपण प्रत्येक दारोदारी जाऊन म्हणजे मोकळ्या करायला पाहिजे, की जेणेकरून येत्या काही काळामध्ये आपल्याला लहान लहान लेकरंसुद्धा ओळखले गेले पाहिजे, की हा आपल्या एरियाचा नगरसेवक आहे. असं नगरसेवक आपल्याला व्हावं लागतं, अशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागतं. अमरावती हंगामा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. वातावरण थंडीचे आहे, पण अमरावतीमधील राजकीय वातावरण तापलेले आहे. तर आपल्यासोबत आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्या कोमल संतोष बद्रे, प्रभाग क्रमांक 14 जवाहर गेट बुधवारा या प्रभागातून त्यांना शिवसेना शिंदे गटाकडून या पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. चला तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया. मॅडम, प्रभाग क्रमांक 14 मध्ये तुम्हाला सर्वात मोठी समस्या कोणती वाटते आणि त्या समस्येचे तुम्ही निराकरण कसे कराल? प्रभाग क्रमांक 14 मध्ये सर्वात मोठी जर समस्या आहे तर कचरा. कारण जागोजागी जेव्हा आम्ही आता फिरतोय तर त्यावेळेला कचरा नाड्यात तुडुंब भरलेले आहे, तर त्या नाल्या कोणी काढायला येत नाही. आणि लोकांची तीच कंप्लेंट आहे की आम्हाला नळ जो आहे पिण्याचं पाणी, ते पाणी आमच्या घरी चढत नाही. त्याच्यासाठी ते पाण्याची खोदकाम करून द्यायला पाहिजे. 6-6 महिने याआधी काम झालेलं आहे, परंतु पाणी अजूनही येत नाही. आणि ते काम अर्धवट टाकून लोकप्रतिनिधी जे होते ते निघून गेलेत. आणि कचऱ्याचं व्यवस्थापन आमच्या इथे कुठेच नाही आहे. म्हणजे कचरा कुठेही पडला असतो, काही असतो, कचरेवाले येत नाही, नाल्या काढत नाही वरच्यावर. 1-2 ठिकाणी तर असं आहे की नाल्यातलं पाणी लोकांच्या घरात जाते. त्या सर्व गोष्टींच्या समस्या आमच्या प्रभागात सर्वात जास्त आहे. मॅडम, तुम्हाला नगरसेवकच का व्हायचं आहे? पण जे कामं करतो, लोकांपर्यंत पोहोचतो, त्या कामांना काहीतरी पोचपावती म्हणून पाहिजे असते. म्हणजे एखादी पदवी जर असली तर ते काम आपण त्या योग्यरित्याने करू शकतो. म्हणजे आज जर आपण एरियामध्ये फिरतो किंवा आणखी काही, तर तेव्हा लोक आपल्याला एक विचारतात की तुम्ही कोणत्या पदावर काय आहे. पण जर आपण एरियाचं लोकप्रतिनिधी असलं तर त्या पद्धतीने आपण करू शकतो काम, आणि लोकांच्या दारोदार आपण फिरू शकतो, जाऊ शकतो. म्हणजे भरपूर फरक पडतो एक नगरसेवकामध्ये आणि एक सर्वसाधारण व्यक्तीमध्ये काम करण्यामध्ये. त्यामुळे माझी इच्छा आहे की यावेळेला मला नगरसेवक बनायचं आहे. सध्या प्रभागाची स्थिती पाहता कुठल्या मुद्द्यावर काम होणे आवश्यक आहे असं तुम्हाला वाटते? सध्या जी आमच्या प्रभागाची स्थिती आहे यामध्ये सर्वात जास्त म्हणजे नाल्यांचं असं प्रकार आम्ही बघितलेलं आहे आमच्या गवडीपुरामध्ये, की त्या नाल्यामध्ये लोकांचं अक्षरशः घरात पाणी जातं. जिथे स्वयंपाकघर आहेत आणि जमिनीपासून त्या नाल्यांचं जास्त डिस्टन्स नाही, एकदम छोटं आहे. तर त्यामुळे लोकांना भरपूर, आणि पावसाळ्यात त्याचा जास्त प्रमाणात त्रास होतो लोकांना. या व्यतिरिक्त कचरा, नाल्या, रस्ता हाच म्हणजे नगरसेवकाचं हेच काम राहिलेलं नाही. आज याच्या व्यतिरिक्त भरपूर समस्या प्रभागामध्ये असतात. म्हणजे आज आमच्या प्रभागामध्ये 8,500-9 हजार मतदान वर्ग हा मुस्लिम समाजाचा आहे. याआधी नगरसेवक ज्या निवडून आलेले आहेत यांना साधा आपलीकडे म्हणजे ज्या ठिकाणी ते राहतात तिथल्या तिथे प्रभागामध्ये कोणी बघितलेलं नाही आहे. तर तो जो भाग आहे मोमेडियन समाजाचा आमच्या इथे जो आलेला आहे, तालापुरा, नालसापुरा, इकडे सुद्धा कोणी कधीच गेलेलं नाही. आज समस्या या आपल्याच महिलांमध्ये नसतात, आज समस्या त्याही महिलांमध्ये आहे. आणि आपल्यापेक्षा जास्त कारण ते बाहेर निघत नाही. तर त्या बाहेर निघत नाही तर आपण तिथपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून त्यांच्या ज्या मानसिक समस्या असतात किंवा घरगुती समस्या असतात आपण त्याला काहीतरी म्हणजे त्यांना मोकळीक देऊन, त्यांना शांत करून, म्हणजे त्यांना एक मेंटली जे आपण सॅटिस्फॅक्शन म्हणतो आपण ते दिलं गेलं पाहिजे. हे एक नगरसेवकाचं काम असते, कारण तो नगरसेवक नसून नगराचा नौकर असतो. तर त्यामुळे त्या पद्धतीने काम आणि त्या पद्धतीने प्रभागामधली समस्या आपण प्रत्येक दारोदारी जाऊन म्हणजे मोकळ्या करायला पाहिजे, की जेणेकरून येत्या काही काळामध्ये आपल्याला लहान लहान लेकरंसुद्धा ओळखले गेले पाहिजे, की हा आपल्या एरियाचा नगरसेवक आहे. आणि असं नगरसेवक आपल्याला व्हावं लागतं, अशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागतं. मॅडम, तुम्ही राजकारणात किती वर्षापासून आहात आणि तुम्ही कोणकोणते सामाजिक कार्य केले आहे? तसं जर बघितलं तर माझं राजकारण करिअर म्हणजे भरपूर लंब असू शकतं असं म्हणायला हरकत नाही. कारण मिस्टर जे आहेत माझे संतोष बद्रे, हे गेल्या 16-17 वर्षापासून मनसेचे पदाधिकारी होते. आता गेल्या 4 वर्षापासून शिवसेनेचे पदाधिकारी, 3 ते 4 वर्षापासून. आणि त्यामुळे जो अनुभव आहे हा भरपूर जुना आहे. माझ्या लग्नाला आज 12-13 वर्ष होतात, तेवढा जुना माझा तो अनुभव आहे. परंतु माझी डायरेक्टली एंट्री यात गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये मी केलेली आहे राजकारणामध्ये. तर राजकारणामध्ये ज्यावेळेस मी एंट्री घेतली त्यावेळेला समज इतकी नव्हती, आणि कामंही मी माझ्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. ज्या वेळेला आम्ही आमच्या प्रभागामध्ये जेव्हा माझी सुरुवात झाली होती 2017मध्ये, त्यावेळेस मी इथे भव्य दिव्य असं महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता, ज्यामध्ये 750च्या वरती महिला माझ्या पहिल्या प्रोग्रामला माझ्या महिला होत्या. त्यानंतर ज्या कार्यक्रम आम्ही आयोजित केले जोशी हॉलमध्ये
रक्तदान शिबिर, त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटला. आणि माझी स्वतःची हेल्पलाईन आहे, महिला हेल्पलाईन, म्हणजे ज्याला कोणाला ज्या कोणत्या महिलेला त्रास होत असेल त्या महिलांसाठी आम्ही ती हेल्पलाईन ओपन केलेली आहे, की जिथे कुठे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल आम्ही तिथे 24 तासात म्हणजे आतमध्ये तुमचा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करून देऊ महिलांचा. या व्यतिरिक्त आम्ही शिवाई पुरस्कार म्हणून घेतो, म्हणजे शिवसेनेचा शिवाई पुरस्कार, ज्या महिला कर्तबगार महिला आहेत आपल्या समाजामध्ये त्या महिलांचा आम्ही सत्कार घेतो. या व्यतिरिक्त आमचे दवाखान्याचे आणि बाकी विविध प्रकारचे आमचे कार्यक्रम सुरू असतात. दहीहंडी, शिवजयंती हा आमच्यातला दरवर्षीचा म्हणजे महत्त्वाचा कार्यक्रमाचा भाग असतो. ते असे कार्यक्रम आम्ही प्रत्येक वेळेला घेत राहतो, राबवत राहतो. मॅडम, या निवडणुकीमध्ये स्थानिक मुद्दे महत्त्वाचे आहे की पक्षीय राजकारण, याबाबतीत तुमचं काय मत आहे? या निवडणुकीमध्ये या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. पक्षीय राजकारण हे प्रत्येक पक्षाचं आपापलं वेगळे स्ट्रॅटेजी असतात आणि स्थानिक मुद्दे म्हणजे आज लोकांनी ते ठरवून ठेवलं, जे जुने नगरसेवक होऊन गेले जे आजही इच्छुक आहेत त्यांनी ते ठरवून ठेवलेलं आहे की रस्ते, नाल्या, रोड यावरच आपल्याला नगरसेवक बनायचं आणि याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरा कोणताच मुद्दा नाही आहे. तर त्यामुळे हे त्यांचे मुद्दे आहेत, हे लोकांचे मुद्दे नाही आहे. लोकांचे मुद्दे हे आहेत की आपल्या दरवाजापर्यंत आल्या पाहिजे. आपण त्यांच्या घरी जातो तेव्हा आपल्याला त्या पद्धतीने, ज्या पद्धतीने ते मतं मागायला आपल्या दरवाजाजवळ येतात त्या पद्धतीने आपल्याला त्यांनी त्यावेळेस आदर सन्मान केला गेला पाहिजे. आणि हे जे राजकारण, हे जे म्हणजे आता निवडणूक आहे नगरसेवकांची किंवा कार्यकर्त्यांची जी ही निवडणूक आहे, ही जे संबंधावर डिपेंडिंग निवडणूक आहे. म्हणजे जे संबंध आपल्या प्रभागात असतात, जे संबंध आपल्या आजूबाजूला असतात त्याच्यावर निवडणूक आहे. म्हणजे आज जर मैदानात 2-4 पैलवान उतरतात तर त्या पैलवानांपैकी एकच पैलवान जिंकतो, परंतु बाकीचे जे 2 पैलवान हरतात त्या पैलवानांचे कुठेतरी नाव होतं की त्यांनीसुद्धा टक्कर दिलेली आहे. जर नेहमी तो पैलवान जिंकून येतो पण या पैलवानांनी त्यांना टक्कर दिलेली तर तिथे कुठेतरी त्यांची दावेदारी फिक्स असते आणि त्यांचं नाव होतं. तर त्यामुळे या निवडणुकीमध्ये राजकीय आणि स्थानिक मुद्द्यांपेक्षा संबंध आणि आपले किती कोणाशी काय मेंटॅलिटी पटते किंवा नाही पटत याच्यावर हे निवडणूक ठरवली जाते. प्रभागातील जनतेने, या लोकांनी म्हणजे तुम्हालाच का यावेळेस निवडून द्यावं असं तुम्हाला वाटते? आजकाल मतदार राजा जो आहे तो खूप हुशार झालेला आहे. म्हणजे जनतेला माहिती आहे की आपल्याला काय हवं आणि त्यामध्ये युवा, जर युवा आज देशाचं भविष्य आहे, जसं वायू हे जगण्यासाठी गरजेचं आहे तसं युवा हा देशासाठी गरजेचं आहे. आणि मतदारांनी मला याच्यासाठी निवडून देण्यात यावे कारण लोकांना आज ऑन द स्पॉट निर्णय हवा असतो. आज आपण भरपूर ठिकाणी बघतो की महिला उभ्या राहतात आणि काम त्यांचे मिस्टर करतात. या पद्धतीचं काम भरपूर वर्षापासून अमरावती शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी चालू आहे. परंतु जर एखादी महिला कणखर आहे आणि ती प्रत्येक गोष्टीचं डिसिजन घेण्यासाठी खंबीरपणे उभी राहू शकते तर अशा महिलेला निवडून देण्यात मला वाटते काहीच लोकांना हरकत नसेल. जो आवाज आपण महानगरपालिकेत एरियामधून पोहोचवू शकतो, प्रभागातून पोहोचवू शकतो, त्यासाठी ते मला निवडून देतील याची मला निर्णय म्हणजे गॅरंटी आहे, विश्वास आहे की त्यांना पण तसाच आवाज पाहिजे, बुलंद आवाज पाहिजे की जो महानगरपालिकेत गाजला गेला पाहिजे. जर मॅडम तुम्ही नगरसेवक झाल्या तर तुमच्या प्रभागातील कचरा व्यवस्थापनाची समस्या तुम्ही कशी सोडवाल? कचरा व्यवस्थापनाची समस्या जी आहे, जर कचरेवाला जर रोज आला, साफसफाई जर रोज झाली तर कचऱ्याची इतकी समस्या निर्माण होणारच नाही. आज जेव्हा आपण फोन करतो तेव्हा 8 दिवसानंतर गाडी येते, तर त्या समस्या भरपूर जास्त प्रमाणात आहे. पण जर त्या गोष्टींकडे लोकप्रतिनिधींनी किंवा नगरसेवकांनी जर लक्ष दिलं की आपल्या एरियामध्ये गाडी कुठे कुठे जाते, कुठे कुठे नाही जाते, तर त्यामुळे कचरा व्यवस्थापनाची सोय करायला जास्त वेळ लागणार नाही. मॅडम, पहिल्यांदा जे युवक मतदान करत आहे त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? ज्या पद्धतीने मी तुम्हाला आधी सांगितलं की जसा वायू हे शरीरासाठी गरजेचं आहे तसा हा युवा देशाच्या भविष्यासाठी गरजेचा आहे. आणि ज्या पद्धतीने आपण बघतो अमरावतीची सध्याची स्थिती, तर आपला युवा वर्ग हा सध्या व्यसनाधीन झालेला आहे. त्यानंतर आपल्या शहरामध्ये जितके आतापर्यंत मर्डर झालेले त्यामध्ये नाबालिक युवा भरपूर प्रमाणात आहे, ज्यामध्ये आता तर मुलींची सुद्धा नावं आहेत. 4-5 प्रकरणांमध्ये मुलींचे सुद्धा नाव आहेत. तर हे कुठेतरी आपण आपलं संस्कृती जे ती चुकीच्या मार्गाने जाते. तर त्यामुळे युवा वर्गाला माझं एकच आव्हान आहे की त्यांनी अशा युवा वर्गाला, म्हणजे आज भरपूर प्रमाणात शहरातील विविध भागांमध्ये, विविध प्रभागांमध्ये युवा वर्ग उभा आहे, तर त्यांनी त्या युवा वर्गांना चान्स दिला गेला पाहिजे यासाठी. कारण तो युवा वर्ग त्यांना सांगू शकेल की कोणता मार्ग त्यांच्यासाठी बरोबर आहे आणि कोणता मार्ग त्यांच्यासाठी चुकीचा आहे. आज जे जुने नगरसेवक होऊन गेलेत यांना आज फक्त खुर्शीची मतलब आहे, त्यांना
कोण कुठे जात आहे, कोण कुठे नाही जात आहे या गोष्टीशी घेणं देणं नाही. परंतु जो युवा वर्ग त्या युवा वर्गाला माहिती आहे की इथून गेल्या काही वर्षानंतर तो युवा वर्ग परत उभा होईल, नवीन युवा वर्गाला आपल्याला चान्स देणं आहे. म्हणजे कुठेतरी जी ते गादीची म्हणतो ना आपण, आपल्याला गादीच हवी किंवा नाही हवी, हे या युवा वर्गावर डिपेंडिंग करतं, जे आता पहिल्यांदा मतदान करतील. कारण हे मतदान जे आहे आलेलं आता हे 9 वर्षानंतर आलेलं आहे आणि एका सणासारखं आलेलं आहे. तर 9 वर्षानंतर जे हे मतदान होतं आहे, 9 वर्षानंतर जे ही निवडणूक होती ती सणासारखी साजरी केल्या गेल्या पाहिजे. कारण त्यांनाही पहिल्यांदा वोट करायला मिळतो आहे, तर त्यांनी हा जो प्राधान्य हा युवा वर्गालाच दिला गेला पाहिजे, जेणेकरून आपल्या अमरावतीची जी कायापलट आहे ती युवा वर्गाच्या हातात आल्या पाहिजे. तेच ते नगरसेवक, तेच ते प्रतिनिधी हे लोकांना आता बोर झालेले आहेत. कारण कामं होत नाही. 9 वर्षांमध्ये लोकांनी सगळ्यांचा अनुभव घेतलेला की कोणी दरवाजापर्यंत येत नाही. आम्ही जेव्हा फिरलो त्यावेळेस आम्ही जे लेकरं त्यावेळेस 4-5 वर्षाचे होते, आज ते लेकरं चांगलेच बरेच मोठे झालेले आहेत. ते सांगतात ताई तेव्हाच्या नंतर आतापर्यंत आमच्या दरवाजात कोणीच आलेलं नाही. मग हा भरपूरसा फरक युवा वर्गामध्ये पडलेला आहे आणि पडायलाही हवा. कारण युवा वर्गाच्या हातात शेवटी त्यातूनही काही लोकप्रतिनिधी उद्या निर्माण होतील, तर त्यासाठी ते गरजेचे आहेत.